नमस्कार मंडळी. मिनियापोलिस मधल्या एकदम कडक थंडीतून बाहेर पडलेल्या बर्फाच्या पांढऱ्या शुभ्र गालीच्या वरून आलं घातलेल्या चहाचा सुगंध घरात दरवळत असताना उबदार फायरप्लेसच्या मंद प्रकाशातून मी शिल्पा साठे आणि मी पारस भेंडे आपल्या सगळ्यांचे मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटा तर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मंडळी, यावर्षी नवीन कमिटीने कार्यभार हाती घेतला आणि काही नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करायचे ठरवले. मग काय, भरपूर नवीन नवीन कल्पना समोर आल्या. त्यातलीच एक होती वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धा घेण्याची. आणि मग काय, पण हळूहळू आपण त्याकडे येऊच. त्याआधी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगशील का? नक्कीच. तर मंडळी, 27 फेब्रुवारी हा दिवस कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि हाच दिवस जगभर मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. तेव्हा आपला आजचा कार्यक्रम या खास दिवशी साजरा होतोय हे विशेष. तर यात आपण आधी पाहणार आहोत प्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव यांच्या कॅलिग्राफीचे प्रात्यक्षिक आणि त्यानंतर आपण सर्वजण ज्याची वाट पाहत आहोत ते वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेचे निकाल. आजच्या कॅलिग्राफी शिबिरासाठी आपल्याला लाभले आहेत भारतातील सुप्रसिद्ध सुलेखनकार श्री अच्युत पालव. पारंपरिक तसेच आधुनिक कॅलिग्राफी सगळ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी ते विशेष प्रयत्नशील आहेत. आपली देवनागरी, इंग्लिश तसंच भारतातील विविध भाषांमध्ये त्यांनी कॅलिग्राफीची प्रात्यक्षिक तसंच प्रदर्शनही आयोजित केली आहेत. शब्दांच्या आत दडलेले बारकावे, ऊर्जा, त्यातल्या विविध भावना कॅलिग्राफीच्या माध्यमातून कशा सादर करता येतात हे आज तुम्ही पाहालच. पालव सरांचा जन्म मुंबईचा. त्यांनी जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट्स मधून लेटरिंग, टायपोग्राफी आणि कॅलिग्राफी यात डिप्लोमा संपादन केला. भारतीय कॅलिग्राफर R.K. जोशी यांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतले. जर्मन कॅलिग्राफर प्रोफेसर वॉर्नर श्नायडर यांच्याबरोबरही त्यांनी काम केले. त्यांच्या कलाकृती फॅशन, डिजिटल मीडिया, इंटिरियर आणि आर्किटेक्चर अशा बऱ्याच इंडस्ट्रीजमध्ये वापरल्या जातात. याशिवाय त्यांच्या कलाकृतींना अनेक आंतरराष्ट्रीय म्युझियममध्ये स्थान मिळाले आहे. तर असे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अच्युत पालव आज आपल्याला कॅलिग्राफीचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. आपल्या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व बच्चे मंडळींना यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल अशी आम्ही नक्की खात्री बाळगतो. बरं का शिल्पा, आपला अमोल दांडेकर ह्याला तर सरांबरोबर काम करायची संधीही मिळाली आहे. तर ऐकूया तेच अनुभव अमोलच्या तोंडून. थँक्स पारस आणि नमस्कार मंडळी. सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बरोबर म्हटलं पारस, मी स्वतःला खूप नशीबवान समजतो, कारण की साधारण 2002-2003 साली मी मुंबईमध्ये एका छोट्याशा मल्टीमीडिया कंपनीत काम करायचो. तेव्हा मला सरांबरोबर काही दिवस काम करायचा चान्स मिळाला, कारण की त्यांच्या वेबसाईटचं काम माझ्याकडे होतं तेव्हा. सो सर जवळजवळ 7-8 दिवस रोज माझ्याबरोबर साधारण 1-2-3 तास आमचं काम चालायचं. खूप हसत खेळत काम चालायचं. आणि त्यांच्या वेबसाईटच्या उद्घाटनाला पण मी होतो आणि पंडित जसराज यांच्या हस्ते त्यांच्या वेबसाईटचं उद्घाटन झालं होतं. त्या दिवशी मी त्यांचा खरा कॅलिग्राफीचा डेमो पाहिला. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, खरंच लार्जर दॅन लाईफ, तसा तो डेमो होता. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स वापरली. पेंटचे रोलर्स, त्याच्यानंतर सिमेंटचं काम करायला वापरतात तो खवचा, सिरिंज. म्हणजे सरांच्या हातात बहुतेक काही द्या ज्या वस्तूंनी लिहिता येईल त्यांनी ते सुंदर अक्षरातच लिहितात. त्यानंतर वेबसाईट झाली. मग काही दिवसांनी मला त्यांचं वर्कशॉप अटेंड करायचा चान्स मिळाला आणि वर्कशॉप वॉज लिटरली म्हणजे आय ओपनर होता. याच्या आधी मराठी अक्षरांकडे पाहायचा दृष्टिकोन किंवा द स्टोरी बिहाइंड ही कधी कोणी सांगितलीच नव्हती. म्हणजे जसं कमळा मधला और क जे आपलं अक्षर आहे याच्यामध्ये कमळाची 2 पानं दिसली पाहिजे, किंवा घाट वर्णाची जी मराठीतली अक्षर आहे जसं ह आहे, ठ आहे, ड आहे, यांच्याकडे पाहायचा दृष्टिकोन. जसं ह मध्ये ते सांगायचे की हत्तीची लपलेली सोंड दिसायला पाहिजे, तर मी गमतीने म्हणतो पण की हत्तीच्या, आपल्याला हे आजपर्यंत कधी कोणी सांगितलंच नाही.
त्याच्यानंतर त्यांचे जे ते असे एक स्ट्रोक्स असतात ना, जसं ह किंवा श ची जी शेपूट येते, ते जे असे लांब ते जे फटकार येतात ना, त्यांनी खरंच असं म्हणजे वाह क्या बात आहे असं म्हणावं असं वाटतं. आणि त्यानंतर ते सांगतातही सर की हे जे फटकारे याच्यातनं जे कधी कधी ओघळ येतात किंवा थेंब पडतात ते मिटवू नका, दॅट्स अ पार्ट ऑफ कॅलिग्राफी. त्यांनी मजा येते, इट्स अ इंटिग्रल पार्ट ऑफ इट. तर आता जास्त न वेळ घेता आपण डेमो पाहूया. थँक्यू. मी अच्युत पालव, नवी मुंबईवरून. कॅलिग्राफर आणि डिझायनर. कॅलिग्राफर म्हणजे मराठी शब्द अगदी सुलेखनकार. आज जागतिक मराठी भाषा दिवस आणि त्या दिवसाचं निमित्त साधून मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटा यांनी एक छानसा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या कार्यक्रमात मला संधी देण्यात आलेली आहे. सुलेखन कला काय आहे, कशा पद्धतीने केली जाते, नक्की हस्ताक्षर चांगलं असावं लागतं का, वयाची मर्यादा असते का, अशा असंख्य प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडलेले असतात आणि या सगळ्या प्रश्नांना थोडी उत्तरं देणार आहे. कसं करायचं हे मी सांगणार आहे. काय प्रकारचं इन्स्ट्रुमेंट वापरली जातात त्याचा आढावा घेणार आहे आणि मग एक माझा प्रवास काय आहे तो मला एक थोडक्यात मांडायचा तुमच्यासमोर. कारण गेली 40 वर्ष मी सुलेखन करतोय. आता 40 वर्ष म्हटल्यानंतर तुमच्या पोटात थोडासा गोळा आला असेल किंवा मनात एक कुतूहल झालं असेल की एवढं सातत्याने करणं, तर खरंच सातत्य आहे ते. आणि सातत्य कुठल्याही गोष्टीचं असल्याशिवाय आपल्याला यश संपादन करता येत नाही. हे सगळं कसं घडलं तर शाळेमध्ये असताना मागे बसायचो. माझ्या शाळेत एक म्हणजे शिरोडकर हायस्कूल परेडला, तर शाळेमध्ये फळ्यावर नेहमी एक सुविचार लिहावा लागायचं. आता सुंदर अक्षर कोणाचं असणार किंवा मी लिहिणार असं कुठलाही विद्यार्थी सांगायची धजत नसेल. चित्रकलेचे सर वर्गात आले आणि मग त्यांनी म्हटलं की आता कोणी लिहत नसेल तर मग काम करायचं, उद्यापासून तू ते काम करायचं. माझं अक्षर सुंदर आहे किंवा माझं मराठी किती चांगलं आहे किंवा मला ते जमणार आहे का किंवा जमतंय का याचा त्याचा काडीचाही संबंध त्या विचार न करता त्यांनी जबाबदारी टाकून मोकळे झाले. आणि मी पण ती जबाबदारी एका शिक्षकाने आपल्याला खूप मोठी जबाबदारी टाकली आहे, ती म्हणजे मराठी भाषेची. रोज सुविचार वर्गात लिहायचा आणि ती घेतली आणि मी लिहायला सुरुवात केली. 8वी 9वी 10वी अशी 3 वर्ष मी लिहित होतो. त्यांचं मार्गदर्शन असायचं आणि खडू एका अँगलमध्ये पकडल्यानंतर त्याच्यातनं थिक आणि थीन अशा काही गोष्टी निघतात. रेषा थिक होते, थीन होते, वक्रावर घेतली अजून छान दिसायला लागते. मग काही वेदांता घ्याव्या लागतात, काही गोष्टी आपण ज्याला म्हणतो फ्लोरिक्स की फ्लरिशेस घेतो इंग्लिशमध्ये. अशा असंख्य गोष्टींचा त्या फळावर लिहिताना मी वापर करायला लागलो. आणि मग लिहिता माझ्या लक्षात आलं की आपण रोज लिहिलं पाहिजे. पुढे जे मध्ये गेलो, जे मध्ये मराठी सुलेखनकार आणि ज्यांनी सुलेखनाला मराठी सुलेखनाला ज्यांनी मोठा दर्जा दिला त्या रघु जोशींची भेट झाली, त्यांचं काम बघितलं आणि मग असं वाटलं की आपण सुलेखन कला हा आपला आयुष्याचा एक मार्ग आहे. अक्षर हा आयुष्याचा नवीन मार्ग, त्या मार्गावर आपण चालायला काही हरकत नाही. आणि हे चालता चालता जवळजवळ 40 वर्षाचा प्रवास झाला. तुम्हाला सांगतो की गेल्या जानेवारीमध्ये मी माझ्या कारकिर्दीची 40 वर्ष कंप्लीट केली आणि जहांगीरमध्ये एक छान एक्झिबिशन केलं होतं. साईनबोर्ड पासून, बॅनर पासून ते आतापर्यंतच्या सगळ्या कमर्शियल गावापासून
ती मोठी मोठी पेंटिंग 10 फूट बाय 12 फूट 5 फूट बाय 7 फूट वगैरे 8 बाय 6 वगैरे असे असंख्य साईज वगैरे केले. हे सगळं खरं असलं किंवा सत्य असलं तरी त्याच्या मागे नियमित काय असेल तर दासबोधामध्ये रामदासांनी छान लिहिले, ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसून करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान पावते, वाटोळे सरळे मोकळे ओतले म्हशीचे काळे कुळकुळीत माळा चालल्या. असा एक छान समास आहे आणि तो समास जेव्हा रघु जोशी छान लिहिला होता आणि तो आम्हाला जेव्हा समजला तेव्हा लक्षात आलं की याच्यामध्ये खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. नेमकं चांगलं अक्षर म्हणजे काय, चांगलं लिहिणं म्हणजे काय, चांगलं वाचणं म्हणजे काय, चांगली शाई म्हणजे काय, बोर्ड कसा धरावा, कागद कसा असावा, अशा असंख्य गोष्टींचा उलगडा झाल्यानंतर त्या कलेमध्ये खूप एक छोटासा काय म्हणतो त्याला आपण रस निर्माण व्हायला लागला आणि मग पुढे तो मार्गच तयार झाला आणि त्या मार्गावर चालत चालत आज तुमच्यापर्यंत आलोय. मधल्या काळात 25 वर्ष झाली होती सुलेखन कलेला 2007 साली. तेव्हा संपूर्ण भारत देश म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत बाय रोड मी फिरलो होतो. गावात दिसेल शाळा, माणसं दिसली, संस्था मिळाल्या, कॉलेजेस मिळाली, काही ठिकाणी डॉक्टर्स मिळाले. त्या सगळ्यांना सुलेखन म्हणजे काय, सुलेखन म्हणजे काय तर सुंदर हस्ताक्षर, इंग्लिशमध्ये आपण ज्याला म्हणतो कॅलिग्राफी, इट्स आर्ट ऑफ रायटिंग. आज काय झालंय की कॉम्प्युटर आल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आता सुलेखनाचं काय होणार, आपण लिहिलंच पाहिजे का, नाही लिहिलं तरी कॉम्प्युटर मिळतं, सत्य आहे. पण मग शेवटी मानवी मनाचा, विचारांचा, मूल्यांचा आपण वापर कधी करायचा. आता हे जे साहित्य आहे हे भारतीय लिखाणामध्ये बोरूचा समावेश अतिशय महत्वाचा आहे. बोरू म्हणजे नक्की काय आहे, त्याचा कापला कसा जातो, त्याची पुढची बाजू कशी अशी टोकदार आहे किंवा त्याला अँगल आहे असा एक विशिष्ट, तो का अँगल आहे, या सगळ्याचा कुठेतरी आढावा आपण घेतला पाहिजे असं मला वाटतं. टेक्नॉलॉजी जरी आली तरी मूळ गोष्टी ज्या आहेत त्या आपण सोडल्या नाही पाहिजे. आज आपण या सगळ्या कार्यशाळेत म्हणा किंवा या लेक्चरमध्ये म्हणा ही सगळी असंख्य प्रकारची टूल्स आहेत बघा. ही मुद्दाम मी तुम्हाला दाखवतोय. लिखाणासाठी काय काय वापरलं जातं, म्हणजे याला स्टील पेन म्हणतात, याला चायनीज पेन म्हणतात, याला एक वेगळ्या प्रकारचं मधीच एक रेषा आहे बघा, कट आहे, त्याला व्हाईट पेन असं म्हणतात. परत हे जुन्या पद्धतीची काही होल्डर आणि साहित्य आहे, लिब्स आहेत त्याच्यामध्ये. हे आपल्याकडे ताम्रपत्र ऊर्जापत्रावर कार्विंग करण्याकरता टोकदार इन्स्ट्रुमेंट आहे, तेव्हा त्याचा वापर केला जात होता. असं किंवा पोरू लिहिताना सुद्धा जापनीज लोक ह्या पद्धतीने कट करून पोरीचा वापर सुद्धा ते लोक लिहिण्याकरता करतात. म्हणजे ही जी काही प्रथा आहे ही सगळी प्रथा मला तुमच्यापर्यंत मांडायची आहे. मला कल्पना आहे की हे सगळं तास अर्धा पाऊण तासात मांडणं शक्य नाही आहे. त्यामुळे मी आता काय करतो की मूळ जे भाग आहे हे लिहितं कसं जातं, याची पेन काय, त्याची टूल्स काय, याच्याकडे आपण जरा बघूया. मुळात सुलेखन करताना या ग्राफ पेपरचा वापर केला जातो. आता या ग्राफ पेपरमध्ये लिहिताना बघा बारीक बारीक स्क्वेअर असतात. पहिला स्क्वेअर, दुसरा स्क्वेअर, तिसरा स्क्वेअर, चौथा स्क्वेअर. आपल्याला हाईट ठरवायची असते आणि प्रत्येकाला रेषा मारणं शक्य नसतं. सुलेखनात उभी रेषा, आडवी रेषा ही तितकीच महत्वाची असते. या सगळ्या समांतर याव्यात, हाताला एक शिस्त व्हावी. बघताना सुलेखनाचा आनंद वेगळ्या पद्धतीने किती घेऊ शकतो आपण हे जर आपण घेतलं तर लिहिताना ग्राफ पेपरवर जे लिहिलं पाहिजे आणि ग्राफ पेपर लिहिलं तर त्याला एक शिस्त येते, म्हणूनच हे याचा वापर केला जातो. याच्यानंतर एक ही काही पेनं आहेत अशी, ही फाउंटन पेनासारखीच पेनाचा अँगल आहे, तो बघितला तर थोडासा कट केलेला आहे पुढे, किंवा हे जर ही बाजू अशा बाजूने आहे. मग देवनागरी लिहिताना तुमच्या लक्षात आलं असेल की
छान त्याला एक कट आहे बघा, ही जाडी. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आज डेमॉन्स्ट्रेशन करताना मला तुम्हाला दाखवायच्या आहेत. ही आता बाकीची सगळी जी पेन आहेत, हे ऑटोमॅटिक पेन आहे, इंग्लिश लिहिण्याकरता वापरलं जातं किंवा त्याचा थिकनेस बघा तुम्ही. हे आहेत, हे क्वाईट पेन आहेत. ही वेगळी टूलं जी आहेत ती सगळी आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. या सगळ्याचा वापर किंवा या सगळ्याच्या कशा पद्धतीने केला जातो हे आपण आज थोडंसं बघणार आहोत. आणि मला वाटते हे बघणंच फार महत्वाचं आहे. हे मी काना मात्रा वेलांटी नावाचं एक पुस्तक पब्लिश केलं होतं, मराठी देवनागरी सुलेखन गीता. तुम्ही जर तुमच्या आजोबांना जर विचारलं की तेव्हा म्हणजे आजपासून 40-50 वर्ष जर मागे आपण गेलो तर कत्ते असायचे, त्या कित्त्यांवर सुलेखन लिहिलं जातं. म्हणजे असं मी ट लिहिला, ट लिहायचा कसा, तर त्याची वर्ण होती त्याच्यावर, आणि मग इथे टची ट प्रॅक्टिस करायची. असं एक छान पुस्तक केलं होतं, काना मात्रा वेलांटी. आणि त्या सगळ्यामध्ये बाराखडी वस्तू असून सुद्धा मग पुढे काही गोष्टी ज्या आहेत, डिझाईन अक्षरांचं कसं होतं याचा वापरही त्याच्यामध्ये केलेला होता. अशी असंख्य गोष्टी मी 2-4 गोष्टी तुम्हाला त्या काम करता करता दाखवणार आहे. आणि मग त्याच्यात बेसिक काय आहे, कशा पद्धतीने करता येईल, बघायचं कसं. म्हणजे कसं असतं की हे जर आपण पेन पकडलं असं, तर पेन त्याचा अँगल जर बघितला तर हा अँगल आहे त्याला, तो अँगल पेन पकडायचं कसं हे आपण आता बघूया. सुंदर लिहिण्यासाठी ग्राफ पेपरचा पहिला वापर करायचा. त्याचं कारण एवढंच असतं की रेषा उभ्या आल्या पाहिजेत, रेषा आडव्या आल्या पाहिजेत, त्या अधूनमधून अशा वाकड्या तिकड्या होऊ नयेत, याच्यासाठी ग्राफ पेपरचा वापर केला जाते. त्याच्यात मूळ अँगल जो आहे पेनाचा, हा पेनाचा मूळ अँगल असा आहे, असं एवढा, म्हणजे एवढा क्रॉस आहे. आता याच्यात फरक असा येतो की पेनामधला की हे जे पेन आहे नॉर्मल पेन, याला पॉइंट असतो. देवनागरी लिहिताना फाउंटन पेन कट होताना हे असं होतं. आणि ही जी जाडी आहे तुमची, ही जाडी पकडली जाते संपूर्ण. आता इथे जर बघितलं तुम्ही तर ही जी जाडी जी इथे आहे, तर हा जो भाग आहे, कधी कधी पेन असतं. कधी कधी काय करतो आम्ही की पेन नसेल तर काय करायचं असतं, तर आम्ही बऱ्याचदा आईस्क्रीमच्या स्टिक्स वापरतो अशा, की जेणेकरून एखादी गोष्ट पटकन तुमच्या लक्षात येईल. आता मला जर असं वाटलं की ही जरा थोडीशी गोष्ट मोठी करून अँगल काय आहे नक्की, तो जर तुम्हाला दाखवायचं असेल तर मी तुम्हाला पटकन याच कागदावर तुम्हाला दाखवतो पटकन. हा अँगल आहे, हा सतत कायम तुम्हाला देवनागरी शिकत असताना तुमच्या लक्षात ठेवावा लागतो तो. दुसरी गोष्ट काय होतं की याची आडवी रेषा, उभी रेषा या सगळ्या गोष्टी असल्या तरी त्याचा अँगल परत काय होतं की परत उभी रेषा, परत आडवी रेषा. या दोन्ही गोष्टी जेव्हा ओव्हरलॅप होतात तेव्हा इथला अँगल जो आहे हा बरोबर 45 मध्ये आला पाहिजे. 45 कारण का असतं की याच्या पुढची सगळी मुवमेंट जी आहे पेनाची, ही पूर्ण कोणाची मुवमेंट ही अशा पद्धतीने आहे, 1 2 आणि 3. म्हणजे इथे हा जो जॉईंट आहे, तो जॉईंट दिसता कामा नये. दुसरी गोष्ट वरची रेषा म्हणजे टॉप रेषा ज्याला म्हणतो, ही रेषा सुद्धा इथे जोडली गेली पाहिजे. हे सगळं करत असताना प्रत्येक ठिकाणी मी अँगल म्हणतो. त्याचं कारण एवढंच आहे की अँगल जर बदलला, समजा हा अँगल असा बदलला तर हे रेट असं होणार, मग आपण त्याला सुलेखन म्हणतो. हे सुलेखन त्याच्यात राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत काम करताना किंवा सुलेखन करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर परत एकदा या छोट्या पेनाकडे जाऊया आणि त्यातून आपण लिहूया ती.
अक्षर सुंदर. आता हे सगळं लिहिताना ह्या ज्या स्पेस आहेत याला आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह स्पेस म्हणतो, या सगळ्याकडे सुटलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी प्रमाणामध्ये सुटायला हव्यात. कारण कसं असतं की मला असं वाटलं की मी अक्षर लिहायचं, अक्षर हे वाचलं जातंय पण हे बघायला खूप छान वाटतं. हे हँडरायटिंग आहे आणि हे कॅलिग्राफी आहे. म्हणजे सुंदर हस्ताक्षर आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये उभ्या रेषा, आडव्या रेषा, त्याचे कर्वेचर्स, त्याचा ओव्हल म्हणा, किंवा त्याची टॉप लाईन म्हणा, त्याचे थिन म्हणा. आता हेच अक्षर मी जर अजून थोडं सुंदर लिहायचं असं वाटलं तर मी थोडासा ॲडव्हान्टेज घेईन असा. हे झालं, हे बेसिक झालं. हे करत असताना काय होतं की थोडंसं आपण ज्याला म्हणतो की सौंदर्य त्याच्यामध्ये आलं पाहिजे किंवा अस्थेटिक सेन्स त्याच्यामध्ये आला पाहिजे, त्याच्यामध्ये ब्युटी आली पाहिजे, बघितल्यावर काहीतरी वेगळेपणा वाटला पाहिजे. आता वेगळेपणा काय केला मी तर हा लिहिताना हा इथे थांबलोय मी असा, पण इथे करताना मी काय केलंय, इथे छान वरून रेषा खाली ही अशी वापरली. ही त्याच्यातली गंमत असते. अर्थात या सगळ्या गोष्टी कधी येतात तर तुम्हाला जसे जसे तुम्ही लिहायला लागाल, जसं तसं मॅटर खूपसा लिहिणं तुमच्याकडनं होत जाईल ना, तशा तशा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. म्हणजे ह्या सगळ्याला परत एकदा मांडायचं तर कसं असतं की बघा, एक मिनिट, मराठी लिहिलं असं, हेच मराठी मी थोडंसं स्टाईल करून लिहिलं असं. याच मराठीची टॉप लाईन मी आधी छान अशी काढून घेतली अशी, आणि मग खाली अशा पद्धतीने टाकता येते. मग मला असं वाटलं की पोथीची आपली जी स्टाईल आहे, म्हणजे जुन्या पोथी लिहिल्या जातो त्या पोथी लिहिताना काय करायचो आम्ही, असं ही जी पद्धत आहे मग असा थोडं मोडून लिहायचं असतं. अशा पद्धतीने सगळ्या आपल्या पोथ्या, पोथ्यांचा अभ्यास केला तर अशा पद्धतीची शैली तुम्हाला सापडत असते. किंवा हेच असं वाटलं की मराठी मोडीसारखं लिहावंसं वाटलं की ही अशी, असंही होऊ शकतं. अर्थात या सगळ्या झाले लिखाणाचे प्रकार की हे मी का दाखवतोय तुम्हाला, तर एक थोडीशी रुची वाढावी किंवा आपण किती प्रकारे लिहू शकतो, आणि हे लिहित असताना त्याच्यातली सौंदर्यदृष्टी बघण्याची वाढली पाहिजे असं मला वाटतं. या सगळ्या शब्दांकडे बघताना सगळे शब्द एकच आहे पण फक्त वेगवेगळ्या स्टाईलने लिहिला गेला आहे. ही लिखाणाची पद्धत आहे. आपण जसे इंग्लिशमध्ये वेगळे फॉन्ट लिहित असतो तसे मराठीमध्ये पण खूप छान लिहिता येतं. त्याच्यामध्ये हे जे याचं छान कॉम्पोजिशन करायचं म्हटलं, समजा मी काय करतो, जागतिक मराठी दिवस आपण लिहूया असं, आज जो मी असा घेतला, मग मराठी करण्याकरता मला असं वाटलं की आपण थोडंसं मराठीला जास्त बोल्ड देऊया आपण असं.
हे अशा पद्धतीने जागतिक मराठी दिवस असंही पद्धतीने लिहिता येतं. आणि जर मला असं वाटलं की हे समजा ही काठी जी आहे, आता मी आपण थोडंसं स्टायलाइज करत आहे थोडंसं, म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे की या पॉईंटचा वापर मला करता येईल का असं लिहितंय बघा. जागतिक मराठी आणि दिवस हे आपण कधी लिहू शकतो, तर आपल्याला हाताने लिहायची सवय असायला पाहिजे. दुसरी गोष्ट की वेगळ्या टूल्सचा वापर करणं, किंवा जे आपण जे म्हणतो की हे हा मी म असा म पण लिहू शकतो या पेनाने एवढा मोठा, आणि या पेनाने एवढे बारीकही लिहू शकतो. ह्या अर्थात हे सगळं सरावाने होतं, आणि सराव जर केला आपण तर मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी या सहज शक्य होत असतात. पण आपण जर सराव नाही केला तर मग काय होतं, तर की आपण म्हणतो की अरे मला लिहायला जमत नाही आहे म्हणून. शेवटी काय असतं, नियमित सराव, नियमित लिखणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. इथे माझ्याकडे आणखी एक टूल आहे, ते मी टूल तुम्हाला दाखवतो. थोडीशी गंमत म्हणून सांगतो की आता कसं की याच्यात हे जे टूल आहे हे क्वाईट टूल आहे. एकाच वेळेला 4 लाईन्स येतात त्याच्यातनं. म्हणजे हा जर असं मी पकडला असा, तर हे बघा. आणि मग असं मला वाटलं डिझाईन करायचे त्याच्यामध्ये, हे छान डिझाईन होतं. असं हे लिहिण्यासाठीच वापरलं जातं. म्हणजे मला जर अ लिहायचं असेल तर मी काय करणार, हा अ घेताना बघा असा एक वेगळ्या पद्धतीचा अ होऊ शकतो बघा. अ झाला. अशा असे असंख्य प्रकार, किंवा समजा व वाटला असा मला करायचं वाटला, आणि मग मी वच्या या लाईन सगळ्या इथनं घेतल्या अशा. त्याची एक स्टाईल होते. हे मी का तुम्हाला दाखवते की थोडंसं एक कसं असतं की कधी कधी खूप लिहून लिहून माणूस थकलेला असतो, आणि मग जेव्हा त्याच्यात वेगळं काय आपल्याला करता येईल तर ते बघायचं असतं. इथे जर आपण आणखी असं याचं बघितलं की कधी कधी आपल्याला दिवाळी करायची असते, तर इथे जर समजा इथे मी रांगोळी काढायची असेल ना, मी अशी रांगोळी काढली बघा. 4 लाईन आल्या, या 4 लाईन आल्या. मला असं वाटलं की इथून परत 4 लाईन दिल्या मी अशा, इथून परत मी 4 लाईन दिल्या, आणि मग इथून साधं जरी एक मेणबत्ती काढली, अशी दिवा काढला, पणती काढली, तरी डिझाईन होऊ शकतं. आणि मग मी इथे छान छोट्याशा पेनाने असं शुभेच्छा लिहिताना परत मी असं वेगळं गेलं असं पटकन. तर हे हे या सगळ्या लिखाणाचे वेगळे प्रकार आहेत. तुम्हाला खूप काही छान लिहिता येतं. आता या सगळ्यामागे परत एक मी बेसिक अगदी मध्येच एक पॉईंट घालतो. तो म्हणजे काय असतं की आम्ही शिकवताना काय करतो की आई असं न करता पहिलं काय शिकवतो, तर युवी रेषा, आडवी रेषा, मग हा भाग ओव्हल असतो असा, प्रत्येकाला 45 अँगलचा आहे. मग या अँगलला पकडून असं इथे गेला, व आला, आणि मग आडवी रेषेत व झाला. आता व झाल्यानंतर मला आणखी 2 लेटर करता येतील. म्हणजे कशी येतील, तर हाच व मी परत काढला असा, याचा ब केला, परत मी याचा ब केला, क केला. म्हणजे एकाच अक्षरामध्ये 3 अक्षर आहेत बघा. हेच परत मी जर प केला याचा,
याचा परत प केला, तिरकी रेषा दिली तर श होईल, आणि याचा परत फ केला परत तिसरं अक्षर तयार होतं. म्हणजे त्याची या दोन्ही गोष्टी सेम आहेत बऱ्याचशा बघायला गेलात तर. तसंच मी जेव्हा ट शिकवतो तेव्हा परत ट बरोबर ढ होतो, ठ बरोबर ढ होतो, आणि ढ झाला की मग द होतो. मग एकामागून एक अशा अक्षरांच्या बेसिक अक्षरांच्या जी घडण आहे ती घडण तुम्हाला शिकवली जाते. करायचं म्हटलं तर हा ड झाला की ड ची सिरीज काय होतं, ई मध्ये येते आणि परत दुसरं अक्षर येतं, परत ई झाला की त्याचा झ करता येतो. अशी मराठीतली ना बरीचशी अक्षरं एकामागोमाग एक येत असतात आणि शिकण्याची मी जी शिकवतो ती या पद्धतीने शिकवतो. उदाहरणार्थ परत एकदा घेतलं की आपण घ घेतला समजा, तर घ चा परत ध होणार आणि दोन अक्षर झाली, बरोबर. ध चा परत इथे जो आहे हा जो भाग आहे इकडचा त्याचाच भाग जर केला तर याचा च पण होणार इथे बघा असा, आणि च झाला तर मग परत काय होतं, परत त्याचा घ सारखा गार्डन वर होतो आणि छ होतो. आणखी एक अक्षर म्हणजे ज घेतला तर परत न्य येतो असा, किंवा त्याचा य येतो असा. ही बेसिक आहे अक्षर, आणि ही सगळी बेसिक अक्षर मांडत असताना तुम्हाला प्रपोर्शन त्याचं काय असतं, तर प्रपोर्शन बेसिक तुम्हाला ते पण मला सांगायचं तुम्हाला. तर कसं असतं की 1 2 3 4 5 आणि 6 हा 6 पट जो भाग आहे ना हा सगळा एवढा असा, तर ही अक्षराची हाईट असते. म्हणजे मी जर व लिहिला किंवा क लिहिला तर या क चा याच्यामध्ये बसायला हवा तो, हा पहिला नियम. दुसरा नियम काय असतो की याचं मात्रा असतात, याबरोबर 3 पट आहेत असं, हे 3 पट इथे जातं असं, आणि याचा समजा उकार आला असेल असं तर हा उकार बरोबर परत 3 मध्ये होतो एवढा असा. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये एक्साइट म्हणतो की ज्याला एक्साइट, याला असेंडर आणि याला डिसेंडर, हे सगळीकडे असतं. जसं इंग्लिशमध्ये आहे तसं मराठीमध्ये पण आहे. आता हे सगळं तुम्हाला नंतर बदलावं असं वाटलं तर बदलू शकता तुम्ही. हे फॉर एक्झाम्पल एवढी क ची हाईट नाही, मला एवढी छोटीशीच क ची हाईट घ्यायची आहे तर ते करू शकता तुम्ही. या सगळ्या गोष्टी तुम्ही डिझाईन करत असता. म्हणजे मी बघत असताना, अक्षर बघत असताना, अक्षर एक डिझाईन आहे, अक्षर एक श्वास आहे. आणि ही गोष्ट जेव्हा तुम्हाला लक्षात येते की हे अक्षर एवढे लिहिता येते, आणि मला उद्या वाटलं की याच पेनाने हे मोठं अक्षर असं काढलं तरी लिहिता येते मला ते. म्हणजे आपण इंग्लिश टायपोग्राफी घेतलं ना 12 पॉईंट 14 पॉईंट 16 पॉईंट 20 पॉईंट 200 पॉईंट 300 पॉईंट 400 पॉईंट, त्याचा थिकनेस त्या प्रमोशनमध्ये बदलत असतो तो. सेम प्रकार इथे येतो मी असं करतो. तर हे जे सगळं आहे हे बेसिक मला असं वाटतं की शिकण्याकरता या पद्धतीचं पेन म्हणा, ही पेन अशी मार्केटला अवेलेबल आहेत, किंवा मी हल्ली या सगळ्या जे माझ्याकडे फॉरेनचे काही विद्यार्थी शिकत असतात. आता माझा एक डेकोरेटिव्ह देवनागरी म्हणून क्लास आहे चालू आहे, तर त्या सगळ्या मुलांना आम्ही काय केलं की हे पायलट पॅटर्न मॉडिफाईड पेन आपण इंडियामध्ये एक माझा मित्र करतो, तर त्याच्याकडून दिल्यानंतर मग पेनाचा प्रॉब्लेम नाही. मला ही पेनं जी आहे ही जवळपास पुढची 10 वर्ष चालतात. अगदी गमतीनं बाबा भी केले, बाबा के बच्चा केले, माँ केले, बेटा केले, आजोबा हे सगळे वापरू शकतात. मगाशी म्हटलं होतं की थोडी आपण रचना बदलली तर अक्षरांची, आपण त्याचं डिझाईन म्हणून बघितलं तर, म्हणजे हा ग्राफ पेपरचा फायदा काय असतो तुम्हाला सांगतो. आता मी समजा हा अ घेतला असा,
मी परत हा पेपर थोडासा बदलला. इकडून मी असा या अशा पद्धतीच्या काही डिझाईन्स आपल्याला करता येतात. किंवा नुसता असा म घेतला, अशा काही आपण ज्या साड्यांवर म्हणा, बुटिक्सवर म्हणा, किंवा तुमच्या पंजाबी ड्रेसवर अशा पद्धतीच्या खूप काही चांगल्या गोष्टी करता येतात. हे उद्या मला असं वाटलं की कधी छान पटकन सर्कल मारावं आणि हे असं मी दाखवतो मला उलट करायचं. असं एक छान कधीतरी ग्रीटिंग करता येतं आपल्याला. सगळे लेटेस्ट त्याच्यात वापरता येतात. हे सगळं हे जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यात ते हे सगळे वाढत येतात. मध्ये एखादा असं वाटलं तुम्हाला की इथून असं छान एखादा असा एक गणपती केला असा मी पाठवला, पण सगळ्या गणपतीच्या दिवसामध्ये आत्ताच मागे उत्सव झालाय, ओमगाव गणपती यांना असं सगळीकडे लिहिलं की असं तरी होऊ शकतं ना ते असं. अशा बऱ्याचशा गोष्टी बेसिक कॅलिग्राफी करताना घडत असतात, घडवायचे असतात. आणि मला वाटतं तीच खरी गंमत असते. आणि हे सगळं करायला मला असं वाटतं की मानसिक जो असतं ना की मला काहीतरी शिकायचं आहे, हे शिकलं पाहिजे आणि आपण ते शिकू शकतो. एक जाता जाता मला असं वाटतं की एक असं हे बघा ना, म्हणजे आता हे ट्यूब आहे हे असं मुद्दाम दाखवतो कशाला बघा, यांनी लिहिता येतं आपण मराठी भाषा दिवस. आता हे माझं टूल नाही आहे, पण मला असं वाटतं की कधीतरी मला वेगळ्या आर्टिस्ट म्हणून मला एक वेगळं एक्सप्रेशन पाहिजे असतं. रोज रोज मी पेनाने लिहून कंटाळलो असतो. मग आणखी काय टूल करता येतील समजा. हे बघा आता हे जे आहे एक छान आहे. म्हणजे हे आपण ज्या गोष्टीला लहान मुलं खूप घाबरतात आणि त्यांना नेहमी वाटतं की अरे ते इंजेक्शन. माझं आवडतं टूल. मी हे कसं वापरायला सुरुवात केली
तर एकदा डॉक्टरांच्या कॉन्फरन्समध्ये मला बोलवलेलं आणि ते मला म्हणाले, सर मग की आम्ही दिवसभर काम करत असतो, पेशंट करत असतो, आम्हाला कुठेतरी विरंगुळ हवा आहे, तर मग काहीतरी वेगळं कराल का? तर बोललो बघूया, आता आपल्या पद्धतीने प्रयत्न करूया. आणि मी सहज त्यांचं टेबल बघता बघता मला एक इंजेक्शन सापडलं. ही जवळ 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला ती. आणि मी म्हटलं की डॉक्टर हे असं घेतलं आणि मग कंट्रोल करतात आणि मग बघतात की इंजेक्शन किती उडतंय वगैरे, काय त्याचं पॉवर किती आहे, प्रेशर किती आहे, आणि मग तुमच्या शरीरामध्ये इन्सर्ट करतात ते. मी म्हटलं की आपण याचाच वापर करून आपण जर कागदावर गेलं तर काय होईल असं वाटतं. बघा ना, आता हे आपण याच्यात ना, हे आता मी इंक घेतली याच्यामध्ये, हा हे इंजेक्शन आहे, नॉर्मल इंजेक्शन. इथून मी असं म्हटलं की ह्याला लिहूया आपण आता मराठी. असं येऊ शकतं ना. मग कधी कधी आम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत ना, आम्ही त्या मुद्दाम एक्सप्रेशन करता उपयोगी करत असतो. की तुम्हाला ज्या ज्या वेळेला कधी कधी वाटतं की मला खूप कंटाळा आला, मला आता कशाने तरी वेगळं मटेरियल आहे, त्या मटेरियल लिहिता येईल का ते मी बघतो. आता मी हे इंग्लिश पेन आहे, ते इंग्लिश पेन मी असं वाटलं की मला चला आपण याने असं लिहूया आपण. देवनागरी. छान अशी काही लाईन टाकली अशी. हे हे का दाखवते तुम्हाला की तू अशा खूपशा गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत, आपण केल्या पाहिजेत. मला असं वाटतं आपण खरंच मराठीवर प्रेम करत असतो तर कुठेतरी हे सगळं छान लोकांपर्यंत गेलं पाहिजे असं मला वाटतं. पॉईंट पेंटिंग ज्यांना मी छान बऱ्याचदा काय करतो, असं स्वर हा शब्द लिहायचा असेल, अशा काही गोष्टी ऍड करतात. एक्सप्रेसिव्ह कॅलिग्राफी म्हणतात की आपण कधी बऱ्याचदा मी म्हणतो की अरे छान पाऊस लिहायचं असेल तर काय करणार तुम्ही. मी बऱ्याचदा काय होतं, खूपशा असा एक्सपेरिमेंट करत असतो अशा की ही समजा काळ्या शाईने पाऊस मला काढायचा आहे, मग ये रे पाऊस तुला देतो. आता हे झालं, मग समजा ह्याला वाटलं की मला याचं थोडंसं हा इफेक्ट द्यायचा असा पावसाचा, तर मी तो पटकन असा नाही पाहावं. ही जी एक्सप्रेशन्स आहेत ना, ही एक्सप्रेशन आपल्याकडे असतात. आपण फक्त घाबरत का असतो, का घाबरत असतो, तर पेपर खराब होईल किंवा आजूबाजूची टेबल खराब होईल, हे एवढं खराब झालं तर काय नाही ना. माझ्यासाठी हे एक एक्सप्रेशन आहे. म्हणजे कॅलिग्राफी लिहिताना केवळ आपण लिहिण्यापुरतं नाही आहे, ते त्याच्या पुढचा भाग जो आहे ना तो एक्सप्रेशन करत आहे. म्हणजे उद्या परत मी असं म्हणेन की याच्यात मी छान एखादं इलस्ट्रेशन वापरेन, अशी छान छान छत्री वगैरे अशी मोठी. मी झालं की चित्र इथे मी सही केली अशी की लोकांना द्यायला मोकळा झालो. बघा ना, हे हे ही गॅलरी काय होतं, हे करताना तुम्हाला खूपदा अशा गोष्टी करता येतात. प्रत्येक वेळेला खूप छान लिहिलं पाहिजे याच्यापेक्षाही तो आपण लिहिलेला आशय आहे किंवा जो शब्द आहे तो शब्द आपण टाकता येतो का.
किंवा एखादं असं बोबिन सारखं टूल असतं असं केलं. हे बऱ्याचदा पूर्वी आर्किटेक्ट लोक रेषा मारण्याकरता वापरायचे. आता आज आम्ही काय करतो, याने लिहिता येतं चांगलं असं. इथे असं छान एक कविता अबोली वनात फुललेली तुझ्या येण्याच्या वाटेवर गंध उधळून गेलेली. एक छान कधी कधी असं लिहिता येतं आपल्याला. आपल्या मनातली एक छान कविता असते आणि मग त्या कवितेला कधी कधी मी व वगैरे असतो तो असं भरून काढायचा, न भरायचा कधीतरी, परत इथे फ भरायचा, असा प भरायचा. अशा काही डिझाईनच्या जागा काढायच्या असतात अशा. आता हे बघा एवढं फ्री आहे असं छान. कळलं? आता हाच ह्याच्या पुढचा भाग याला जर पकडला आपण आता असा की याच पेनाने मला असं लिहावं वाटलं तर मी असं एवढं जाड लिहू शकते बघा. जय जय भवानी. आता त्या शब्दाची ताकद आपण जोशने मागू जय भवानी असं म्हणणार आहे, जय भवानी. तो जो फोर्स आहे तो फोर्स तुम्हाला तुमच्या शब्दात दाखवता आला पाहिजे. आणि मग मला असं वाटतं की ती खरी गंमत त्याच्यात असते. कॅलिग्राफी म्हणजे केवळ असं नाहीये की सुंदर लिहिणं म्हणजे कॅलिग्राफी. हे जरी बरोबर असलं तरी त्याच्यातनं एक्सप्रेशन्स, इमोशन्स, भावना आपण ज्याला म्हणतो त्या सगळ्या भावना यायला हव्यात. चांगलं लिहिण्याकरता चांगलं पेन हवं असतं, चांगलं पेन हवं असतं, किंवा चांगला कागद हवा असतो, चांगला कागद हवा असतो, किंवा चांगलं मॅटर हवं असतं. छान लिंक आहे बघा ती. आणि त्या लिंकमध्ये जात जात मी काय केलं, सुरुवातीला सर्व तर रामदास लिहिले, मग ज्ञानेश्वर लिहिले, मग तुकाराम लिहिले. माझी तुकारामाची जाहिरी ते जगभर गाजली होती. जर्मनीतली लोक तर मागून मागून ती जाहिरी दिली होती. हे सगळं तुम्हाला का सांगतं, कारण आपली मराठी आहे. आज जागतिक मराठी भाषा दिवस आहे. आपण आपल्या भाषेला विसरून चालणार नाहीये. आपण त्याच्यावर आयुष्यभर काम करत राहिलं पाहिजे. जरी आपण ती व्यवहारासाठी नाही वापरत असलो, आपण कुठेही जगामध्ये कुठेही असलो तरी मायबोली मराठी भाषा ही आपली सतत आपल्या सोबत राहिली पाहिजे आणि सतत तिचा वापर व्हायला पाहिजे. लिहिली पाहिजे, वाचली पाहिजे, परत लिहिली पाहिजे आणि मनामनात रुजवली पाहिजे. मराठी असे आमची मायबोली असं म्हणतात. तसं ते मला नेहमी वाटतं की मी जिथे जिथे जगामध्ये जात असतो, मी आज जवळजवळ 12 देशामध्ये काम करतोय. प्रत्येक देशामध्ये मी मराठी रुजवण्याचा प्रयत्न करतोय. काही मराठी लोक आहेत, काही इंग्लिश लोक आहेत, काही स्वीडिश लोक आहेत, काही अमेरिकन लोक आहेत. सगळी लोक मराठी करतायत. आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतंय की मी ह्या सगळ्या माझी मायबोली मराठी आहे ही सगळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मला आशा आहे की हे सगळं डेमॉन्स्ट्रेशन हे प्रात्यक्षिक वेळ कमी असल्यामुळे आपल्याला खूप काही बोलता येत नाही, पण प्रत्यक्षात जेव्हा संवाद साधण्याची वेळ येईल किंवा आपण एखादा वर्कशॉप करू, ऑनलाईन म्हणा नंतर ऑफलाईन करू आणि मग त्यातून काही पुढे करता आलं तर नक्की करूया. कारण आम्ही आता काय करतो ती जगातल्या सगळ्या मराठी लोकांना मराठीच्या माध्यमातून एकत्र करतो आणि त्याच्यातच आज एक भाग आहे. मी मराठी असोसिएशनचे खूप खूप आभार मानतो, धन्यवाद मानतो
परत एकदा जागतिक मराठी भाषा दिनाच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो. धन्यवाद. काय मंडळी, कसा वाटला कार्यक्रम? एकदम भन्नाट ना? मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटा आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे पालव सरांचे खूप खूप आभार. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. याचबरोबर पालव सरांची काही वर्कशॉप मराठी असोसिएशन तर्फे आणण्याचा आपला विचार आहे. आम्ही याविषयी फेसबुकवर पोस्ट करत आहोतच, तर तुमच्या प्रतिक्रिया तसंच वर्कशॉप मधल्या इंटरेस्ट विषयी आम्हाला जरूर कळवा. तर मंडळी, आता बोलूया पुढील कार्यक्रमाकडे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आज मराठी भाषा दिन. मराठी भाषेला जशी खूप मोठी संत परंपरा आहे तशी कवी परंपराही आहे. आता हेच बघा ना, बहिणाबाई चौधरींसारख्या अशिक्षित संत कवयित्रीने जगाचे तत्वज्ञान किती सोप्या आणि साध्या भाषेत सांगितले आहे. शिल्पा, मला आठवतंय बहिणाबाईंची एक कविता तू खूप छान म्हणतेस, ती जर आपल्या प्रेक्षकांना ऐकवशील का? बहिणाबाईंची माझी माय सरस्वती अरे वा, ही कविता मला खूप आवडते, तर त्यातल्याच काही ओळी मी ऐकवते. नक्कीच. माझी माय सरस्वती मला शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपिते पेरली. माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीत भागवत, मातीमधी उगवत आभाळात सामावत. तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामधी, देवा तुझ येण जाण वारा सांगे कानामधी. अरे देवाचं दर्शन झालं झालं आपसुक, हिरीदात सूर्य बापा दावी अरूपाचं रूप. वा, काय छान. एक अडाणी अशिक्षित स्त्री जिला शिक्षणाचा अजिबात गंध नाही, जिने शाळेचं कधी तोंडही पाहिलं नाही, ती बाई सांगते की माझ्या हृदयात सूर्य बाप्पा येतो आणि सर्वसामान्यांना दिसत नाही ते परमेश्वराचं निर्गुण रूप दाखवतो. तर याला अडाणी कसं म्हणायचं? सगळ्या जगाचं तत्वज्ञान बहिणाबाईंनी या छोट्या छोट्या ओळींमधून सांगितले. अशा अनमोल मराठीचा आपल्या सगळ्यांना वारसा लाभलाय. खरंच. तर मंडळी, मराठी भाषा दिन साजरा केला जातो कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त. आणि ह्याच दिवसाचा विशेष लक्षात ठेवून आपल्या समोर एक छोटस सरप्राईज आणलं आहे. कवी कुसुमाग्रजांची एक कविता आपल्या समोर सादर करणार आहे आपली छोटीशी चिमणी रिया कुलकर्णी. डोळ्यावर झोप कशी अजून
चोहीकडे विपताच बघा दाणे चोहीकडे उठा उठा चिरुताई चारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही झोपलेल्या अशा तुम्ही आळयाचे मधुकोणी चिमुकल्या बाळासाठी खारा पाणी चिमुकल्या बाळाचे घेताना जागी झाली चिवताई उडुनिया दूर जाई भूर उडुनिया दूर जाई भूर उडुनिया दूर जाई भूर काय सुंदर कविता आहे ने आणि रियाने किती सुंदर साजरी केली. कवी कुसुमाग्रज यांनी या अगदी निरागस बालगीतापासून ते गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार अशा क्रांतिगीतापर्यंत विविध प्रकारच्या कविता केल्या. या असामान्य प्रतिभेच्या कवी लेखकाने उत्तम नाटके आणि विशाखासारखे काव्यसंग्रही लिहिले. माझ्या लहानपणी मला कुसुमाग्रजांना प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन भेटायचा योग आला. अरे वा. मी 7वी-8वीत असतानाची गोष्ट असेल. माझी शेजारची मैत्रीण लिनी मला विचारायला आली, दसऱ्याचा दिवस होता, की कुसुमाग्रजांकडे जाणार आहे, तर तुला यायचंय का? मी काय एका पायावर तयारच होते. तर लिनी आणि तिचे वडील सुप्रसिद्ध कवी योगेश्वर अभ्यंकर यांच्या बरोबर आम्ही कुसुमाग्रजांच्या घरी गेलो. त्यांचं नाव मोठं होतं हे मला माहिती होतं, त्यामुळे मी जरा घाबरूनच गेले होते. पण घरी गेल्यावर समोर आले ते अत्यंत शांत व्यक्तिमत्वाचे, पांढरा पायजमा आणि तशाच कलरचा शर्ट घातलेले आजोबांसारखे अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व. लिनीच्या आणि तिच्या वडिलांची त्यांची ओळख होतीच, त्यामुळे त्यांच्याशी त्यांनी छान गप्पा मारल्या आणि माझ्यासारख्या लहानशा मुलीशीही खूप छान बोलले. मी शाळेत कितवीत जाते, कुठल्या शाळेत जाते, काय वाचते, कुठले धडे आहेत, असं सगळं विचारलं. आणि शिवाय वाचत राहा असं म्हणायलाचही आठवतं. शिवाय दसऱ्याला गेले होते तर दिलेल्या गोड रेवड्याही आठवतात. तर इतकं प्रचंड मोठं व्यक्तिमत्व आणि इतक्या साधेपणाने राहतं याचं मला तेव्हा खूप आश्चर्य वाटलं होतं. काय छान आठवण सांगितलीस शिल्पा. म्हणतात ना, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. तर मंडळी, आता आपल्या समोर सादर होत आहे कवी कुसुमाग्रजांचे एक स्फूर्तिगीत आणि ते सादर करायला येत आहे आपली स्वरांजली काळे. जय भारता जय भारता जय भारती जनदेवता जय भारती जनदेवता जय भारता जय भारता
काय सुंदर स्फूर्तिगीत आहे नाही? थँक्यू स्वरांजली. मंडळी, याच धर्तीवर आम्ही आपल्या महाराष्ट्रात विविध क्षेत्रात प्रभाव पाडणाऱ्या मराठी उद्योजक, कवी, साहित्यिक, गायक यांच्याविषयी फेसबुकवरून भारतीय मानवरत्ने या नावाची एक लेखमालिका सुरू केली. जानेवारी महिन्यात स्वामी विवेकानंद आणि स्वराज्य जननी जिजामाता यांच्याविषयीचे लेख तुम्ही वाचले असतीलच. यापुढेही ही लेखमालिका अशीच सुरू ठेवू हा आमचा प्रयत्न राहील. तुमच्याजवळ एखादे अभ्यासपूर्ण लेख असतील तर आम्हाला कळवायला विसरू नका. हा तसंच कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ग्रंथ तुमच्या दारी ही योजना आपण मागच्या वर्षी आपल्या मराठी मंडळातून सुरू केली आहेच. आता त्याचाच पुढचा भाग म्हणून यावर्षी आपण मराठी बुक क्लब मॅम वाचक कट्टा चालू करत आहोत. याविषयीची माहिती पण तुम्हाला कळवूच. शिवाय यावर्षी आपली शाळाही एकदम जोरात सुरू आहे बरं का. यावर्षी आपल्याकडे 3 वेगवेगळ्या गटात एकूण 50 विद्यार्थी आहेत आणि त्यांचे वीकली क्लासेस अतिशय नियमित सुरू आहेत. तर मंडळी, आता आपण येत आहोत सगळे बाळगोपाळ आणि त्यांचे पालक ज्या कार्यक्रमाची वाट पाहत आहेत ते वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेचे निकाल. या स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याची आपली पहिलीच वेळ. आपण या स्पर्धा नॉर्थ अमेरिका आणि कॅनडा यातल्या स्पर्धकांसाठी खुल्या ठेवल्या होत्या. त्यामुळे आपल्या कमिटी समोर आव्हानच होतं. म्हणजे ऑनलाईन स्पर्धा आयोजित कशी करायची, परीक्षक, सगळे नियम यासाठी आमच्या टीम मधल्या अमोल, पारस, सोनाली या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. स्पर्धेला पहिले 2 आठवडे प्रतिसाद जरा कमी होता, त्यामुळे आम्ही जरा चिंतेत होतो. पण त्यानंतर मात्र एंट्रीजनी जोर धरला. आम्हाला सांगायला खूप आनंद होतो की चित्रकला स्पर्धेसाठी आम्हाला एकूण 41 तर वक्तृत्व स्पर्धेसाठी एकूण 26 एंट्रीज आल्या. तुमचे सगळ्यांचे या प्रचंड प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार. आणि आपल्या बाळगोपाळांकडून ज्या सगळ्या आईबाबांनी मेहनत करून घेतली त्यांचेही खूप आभार. आम्ही या सगळ्या कार्यक्रमांच्या गाईडलाईन्स, महत्वाच्या डेट, नियम हे सगळं नियमित कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतोच. तुम्ही सर्व ते काळजीपूर्वक वाचून आमच्या पुढच्या कार्यक्रमांना आणि स्पर्धांनाही असाच भरघोस प्रतिसाद द्याल अशी आमची अपेक्षा आहे. या दोन्ही स्पर्धांच्या परीक्षणासाठी आपण काही निकष ठरवले होते. वक्तृत्व स्पर्धेसाठी कॉन्टेंट्स, बॉडी लँग्वेज, व्हॉइस मॉड्युलेशन, ग्रामर आणि ओव्हरऑल प्रेझेंटेशन याला जास्त महत्त्व दिलं गेलं होतं. ज्या बाळगोपाळांनी मराठी भाषेचा वापर केला त्यांच्यासाठी प्रोनाउन्सिएशन, फ्लुएन्सी आणि लँग्वेज युसेज याला अधिक बोनस पॉइंट देण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेसाठी आर्टवर्कचा व्हिज्युअल इम्पॅक्ट, डिझाईन कॉम्पोजिशन, कॅप्चरिंग द थीम, ओरिजिनॅलिटी आणि युनिकनेस यावर अधिक भर दिला गेला होता. आपण स्पर्धा तर घेतली, इतकं छान आर्टवर्क आणि वक्तृत्व स्पर्धेचे व्हिडिओ पण आले, पण अहो जजेसचं काय? आपण लकी आहोत की आपल्या मिनेसोटातल्या कम्युनिटीमध्ये अनेक विषय आणि कला प्रकार यावरची तज्ञ मंडळी आहेत आणि आपल्या स्पर्धेसाठी आपल्याला अशीच तज्ञ मंडळी लागली. या सगळ्यांनी आपल्या मोलाचा वेळ देऊन हे अतिशय अवघड काम केलं आणि आम्हाला सगळे रिझल्ट्स अगदी वेळेत उपलब्ध करून दिले. तर चित्रकला स्पर्धेसाठी आपल्याकडे परीक्षक होते पूजा बस्तोडकर, अंजली भुरे, कल्याणी भालेराव आणि खास तज्ञ आणि परीक्षक होते श्री अनिल खरे. तर वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक होते सायली अमरापूरकर जहागीरदार, सायली खाडीलकर, कैवल्य तेलंग आणि स्वामी विवेकानंद यांच्यावर विशेष अभ्यास असणाऱ्या अंजलीजी याही आपल्याला परीक्षक आणि तज्ञ म्हणून लाभल्या. तर मित्रांनो, यानंतर आपण पाहूया आपल्या या परीक्षकांना स्पर्धांविषयी काय म्हणायचंय ते, आणि त्यानंतर अंजलीजी आपल्याला सांगतील स्वामी विवेकानंदांच्या काही आठवणी. नमस्कार मंडळी, मी अंजली भुरे. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त मराठी असोसिएशनने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत भाग घेणाऱ्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन. मागच्या 84 वर्षांपासून ट्विन सिटीजमध्ये होणाऱ्या फेस्टिवल ऑफ नेशन्समध्ये मी मागच्या 4 वर्षांपासून
पेंटिंग्सचे डेमॉन्स्ट्रेशन देते आणि वेगवेगळे वर्कशॉप अरेंज करते. सिल्क म्हणजेच स्कूल ऑफ इंडिया फॉर लँग्वेज अँड कल्चरसाठी पण मी मागच्या काही वर्षात वर्कशॉप्स आणि पेंटिंग सेशन्स अरेंज केलेले. आणि या चित्रकले स्पर्धेत भाग घेणाऱ्या सगळ्याच पेंटिंग अतिशय युनिक अशा होत्या. ह्या सगळ्यांचा मला फार आनंद झाला. मराठी असोसिएशनने आयोजित केलेल्या अशाच चित्रकला स्पर्धा आणि अजूनही काही स्पर्धा अशाच आपल्यापर्यंत येत राहतील अशी अपेक्षा. थँक्यू सो मच. धन्यवाद. Namaskar. I'm Pooja Bastodkar. I live in Plymouth and I have been here for almost 17 years now. I'm originally from Toronto, Canada before that. Currently, I am the president at the Hindu Society of Minnesota, and it is there that I started the Kala Art Show in 2015. My aim at the time was to bring a better appreciation of fine arts as an important part of Indian and Hindu culture, in addition to dance and music. Ma'am, thank you so much for allowing me to be a part of this project. I come from a family of artists, so growing up there was watercolor, pastels, canvases, pencils everywhere. But to be put in the judges' shoes is always a fun experience for me. It is amazing to see how much talent our Twin Cities MAM community has. Every painting was different, some with huge colorful strokes and others with more delicate black and white details. Every painting was unique and full of expression, and every painting gave a small insight on the artist's personality and interests as well. The most interesting ones for me were the paintings that were original in both thought and concept. My personal advice to you, and I wish I could share my own advice sometimes, but is to keep it up in any way possible. Find time to do more. They say that doing art is the next best thing to meditation. You can get lost in it without a care for what is around you. You are put into an alternative world where only you and your world on canvas exists. So find time, as much as you can, to focus on your art, to practice, to get better. Every medium is worth continuing, and every medium is worth trying out. Experiment with everything. Don't be afraid to try new concepts and to take on new risks. Ma'am, I hope you're able to continue this competition in years to come. It seems like you have amazing participants whose art is only going to get better as the years go by. Thanks again, and all the best. Hi, this is Anil Khare. I am one of the judges for this competition. I have been living in the Twin Cities for the last 30 years or so, and I have been drawing since I was 4 years old. I thank you all for participating in this competition. I believe it is first of its kind arranged by MAM, Marathi Association of Minnesota. I understand for some of you, drawing can be a passion, and for others, it may be just one of the things you do. If you really are passionate about drawing, I urge you to go deeper and learn as much as you can. Today, there are lots of resources to learn from. Just follow your passion and be the best you can be. And yes, one more thing. Don't ever stop drawing. I did stop drawing a while ago, and it took decades for me to go back and start following my passion again. Good luck to you all. Thank you. नमस्कार, मी सायली खाडिलकर. मी मिनेसोटा मराठी मंडळाची सदस्य आहे आणि गेली काही वर्ष मी मराठी मंडळ व इतर नाट्य संस्थेतर्फे अभिनय व दिग्दर्शन करत आहे. मला या स्पर्धेत जज म्हणून संधी दिल्याबद्दल मराठी मंडळाचे खूप आभार. या स्पर्धेतील लहान मुलांची इतकी सुंदर तयारी आणि प्रदर्शन पाहून मला माझ्या लहानपणाची आठवण झाली. मी पण शाळेत असताना खूप वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. सगळ्या मुलांचे परफॉर्मन्सेस बघून मला खरंच खूप आनंद झाला. या परफॉर्मन्सेसमधून मांडलेली फार महत्त्वाची सामाजिक तत्त्वे
आजच्या काळालाही फार अनुरूप आहेत. सत्य, ज्ञान, न्याय, समता आणि अध्यात्म व शास्त्राची सांगड विवेकानंदांच्या या गोष्टींमधून आपल्या सर्वांसमोर आणल्याबद्दल मला या सर्व मुलांचे फार कौतुक वाटले. आणि खरंच ही सर्व मुलांना आणि पालकांना खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सायली अमरापूरकर. मी गेले 22 वर्ष मिनेसोटामध्ये राहते आणि मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटाची सदस्य, कार्यकर्ती, हितचिंतक म्हणूनही बरेच वर्ष मराठी असोसिएशनशी मी संलग्न आहे. गेली 2 वर्ष आमच्या मंडळाच्या हितगुज मासिकाची सहसंपादिका म्हणूनही मी काम पाहिलं. आणि या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आपण स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनानिमित्त एक वक्तृत्व स्पर्धा घेणार आहोत आणि त्याचं तू जजिंग करशील का, असं मला जेव्हा शिल्पा साठेने विचारलं तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण अगदी 3 वर्षाच्या चिमुरड्यांपासून शाळेत जाणाऱ्या सर्व वयोगटातील मुलामुलींसाठी ही स्पर्धा होती आणि फक्त मिनेसोटातूनच नाही तर अख्ख्या देशातून मुलामुलींनी एंट्रीज पाठवल्या. आणि ते बघताना म्हणजे फक्त गोष्ट ऐकून समजून घेऊन मराठीत सांगणे एवढंच नाही तर त्या गोष्टीचा अर्थ समजून त्याच्यानंतर ती हावभाव करून समोरच्याला सांगणे आणि पटवून देणे, ही शैली आपल्याला या सगळ्या छोट्या छोट्या मुलांच्या वक्तृत्वातून दिसते आणि तुम्ही याची छबी बघालच. तर मला याच्यात सहभागी करून घेतल्याबद्दल मराठी मंडळाचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी कैवल्य तेलंग, मिनियापोलिस मिनेसोटामध्ये राहतो. मराठी मंडळ आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा परीक्षक होतो. फार सुंदर सगळ्या पालकांनी आणि मुलांनी फारच सुंदर परफॉर्म केलं. सगळ्या व्हिडिओजमध्ये अक्षरशः खूप मजा आली. म्हणजे मराठी मंडळ आयोजित हे जे व्हर्च्युअल व्यासपीठ आपल्याला मिळालं होतं त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप न्याय दिला आहे असं मला वाटतं. आणि अशा स्पर्धांमध्ये म्हणजे मुलांना मराठी बोलण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा हा जो मराठी मंडळाचा कार्यक्रम म्हणजे प्रकल्प होता तो खूपच सुंदर आहे. आणि सगळ्यांनी म्हणजे खूपच मनापासून समजून उमजून स्वामी विवेकानंदांवरती बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या, वाचल्या आणि त्या छान पद्धतीने सगळ्या त्यांच्या कथाकथनातून बाहेर आल्या. तर ह्या वक्तृत्व स्पर्धेचा मला परीक्षक होण्याची संधी देण्याबद्दल मराठी मंडळाचे आभार. नमस्कार. उठा, जागे व्हा, आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, असं आपल्या खणखणीत आवाजात सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांबद्दल बोलण्याची आज मला संधी दिल्याबद्दल मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटा यांचे अत्यंत आभार. आपल्या अलौकिक व्यक्तिमत्वाने स्वामी विवेकानंदांनी अनेकांचे मार्गदर्शन केले आहे. स्वामी विवेकानंद हा विषय घेऊन मराठी भाषेत वक्तृत्व स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम केल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन. सर्व स्पर्धकांचे आणि पालकांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. परीक्षक म्हणून हे काम करताना मला 2 गोष्टी खूप आवडल्या. पहिली म्हणजे सर्व मुलांनी मराठीत रेकॉर्ड केलेले व्हिडिओ, अतिशय उत्तम शब्दयोजना, भाव, मज्जा आली. दुसरं म्हणजे त्यांनी अभ्यास केलेला विवेकानंद हा विषय. रिझल्ट लागेल, कोणीतरी पहिला येईल, दुसरं येईल, ते महत्वाचं नाहीये. माझ्या मते महत्वाचा आहे तो तयारीचा काळ. जेव्हा या मुलांनी विवेकानंद या विषयावर काहीतरी वाचलं, काहीतरी लिहिलं, सराव केला, उत्तम बनवण्याचा प्रयत्न केला, तो काळ महत्वाचा. तेव्हा आई वडिलांनी त्यांच्याशी साधलेला संवाद महत्वाचा. या सगळ्या प्रक्रियेत 3 गोष्टी साध्य झाल्यात: भाषा, वक्तृत्व आणि विवेकानंद. 1863 साली विश्वनाथ दत्त आणि भुवनेश्वरींना पुत्रप्राप्ती झाली. नरेंद्र नाव ठेवलं, पण सर्वजण, मुख्यतः आई, त्यांना प्रेमाने बिले म्हणून वापरतात.
अत्यंत बुद्धिमान, चौकस आणि खोडकर. लहानपणची ज्या गोष्टींमध्ये मला आवडणारी गोष्ट म्हणजे एकदा त्यांना विचारलं होतं, तू मोठं होऊन कोण होणार? तर म्हणाले होते गाडीवान. तेव्हा त्यांच्या आईने त्यांना कृष्ण आणि अर्जुनाचा फोटो दाखवला होता आणि म्हणाल्या होत्या, गाडीवान व्हायचं असेल तर असा हो. आणि कुठेतरी छोट्या बिलेनी ते खूप मनाशी कोरलं आणि म्हणूनच ते आज सगळ्यांना मार्गदर्शन करणारे स्वामी विवेकानंदांसाठी. महाविद्यालयीन काळात अफाट वाचन, इतिहास, संस्कृती, समाजाची जाण, ह्याचबरोबर त्यांच्या मनात परमेश्वराबद्दल कुतूहल निर्माण झालं होतं. त्या एका विचाराने परमेश्वर आहे का ते झपाटले होते. ते म्हणत, आपल्या विचारांनी आपल्याला बनवलं आहे. आपल्याला काय वाटतं याची काळजी घ्या. शब्द दुय्यम आहेत, विचार जगतात, ते दूरवर प्रवास करतात. त्यांच्या मनातला परमेश्वराचा शोध जात नव्हता. कुणीतरी त्यांना रामकृष्ण परमहंसांना भेटायला सांगितलं आणि रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद आणि नरेंद्राची भेट हे त्यांचा नरेंद्रापासून विवेकानंद पर्यंतच्या प्रवासाची सुरुवात होती. रामकृष्ण परमहंसांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे केलेल्या साधनेच्या नंतर ते भारत भ्रमणासाठी निघाले. देशाची परिस्थिती समजावून घेण्यासाठी त्यांनी भारतभर प्रवास केला आणि शेवटी कन्याकुमारीला आले. भारत मातेच्या चरणाशी बसून त्यांनी प्रार्थना केली, समाधी लावली. त्यांना प्रश्न होते, मी काय करू समाजासाठी, दीनदुखी लोकांसाठी, भारतासाठी, माझ्या धर्मासाठी मी काय करू? त्याचं उत्तर त्यांना कन्याकुमारीला भारत मातेच्या चरणापाशी मिळालं, कारण ते भारत मातेचे असीम भक्त होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 11 सप्टेंबर 1893 साली शिकागोला भरलेल्या सर्व धर्म परिषदेसाठी ते अमेरिकेला आले होते. आणि माझ्या अमेरिकेतील प्रिय बंधू भगिनींनी या शब्दांनी त्यांनी सगळी सभा जिंकून घेतली होती. त्याच्यानंतर त्यांनी सभेत 5 व्याख्यानं दिली. सगळी अतिशय लोकप्रिय झाली आणि रातोरात ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. पण त्या दिवशीच्या आधी भारतातून निघाल्यापासून या 30 वर्षाच्या तरुण संन्यासांनी काय काय भोगलं, कितीदा उपास काढले, किती रात्री कुठं घालवल्या, ह्याचा काही हिशोब नाही. हे सगळं त्यांनी हसत सहन केलं. त्यांची बलसाधना आणि आध्यात्मिक साधना अतिशय प्रखर होती. त्यामुळे या सगळ्यातून ते अतिशय व्यवस्थित ठरले. स्वामी विवेकानंद म्हणत, दिवसभरात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहे. ते समस्यांना कधीच घाबरले नाही. निकोला टेस्ला, रॉकफेलर अशासारख्यांनाही स्वामींचं मार्गदर्शन लागलं. हे सगळं होत असताना त्यांनी खूप प्रवास केला, खूप शिष्य जोडले, राजयोग सारखा अत्यंत महत्वाचा ग्रंथ लिहिला, अनेक घरात राहिले. त्यातली काही घरं आजही ठेवलेली आहेत जशीच्या तशी. अशाच एका घराला भेट द्यायचा योग 2015 मध्ये आला. रिचली मॅनर, न्यूयॉर्क राज्यातील हे घर. तिथे गेलो. तिथल्या केअरटेकरने आम्हाला सगळं घर दाखवलं. काही ठिकाणी हात लावायला नाही म्हणत होते, ते सगळं टिकवायचं म्हणून. असंच डायनिंग रूम मध्ये आलो आणि ते म्हणले, बसा ना कुठल्याही खुर्च्यांवर. याच खुर्च्यांतल्या कुठल्या तरी खुर्चीत बसून स्वामी विवेकानंद जेवले होते. ती आठवण अजूनही माझ्या अंगावर रोमांचन करून टाकते. अमेरिकेत पावलेल्या इतक्या प्रसिद्धीनंतर ते भारतात आले. आता ते भारतभर फिरणारे एक साधे संन्यासी नव्हते. अतिशय प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेले स्वामी विवेकानंद होते. भारतात आल्यावर त्यांना विचारलं, कसं आता काय वाटतंय? ते म्हणले, आधीही माझं भारतावर प्रेम होतं, पण आता इथला कण आणि कण माझ्यासाठी पवित्र आहे. भारतभूमीचा कणही कणाचा मी ऋणी आहे. भारतात आल्यावर अनेक विषयांवर त्यांनी काम केलं. शिक्षण, सेवा हे त्यांचे अतिशय आवडते विषय होते. अध्यात्म तर त्यांचा प्राण होता. अद्वैत
फिलॉसॉफी ही त्यांनी सगळ्यांना सांगितली आणि ते जगले. ते जे बोलत ते स्वतः जगत. युवकांवर त्यांचं विशेष प्रेम आणि अपेक्षा होत्या. ते म्हणत त्यांचा सबलतेवर आग्रह होता, बलसाधनेवर आग्रह होता आणि ते म्हणत सक्षम व्हा. फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या सुद्धा. विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी. आज हा दिवस युवक दिन म्हणून साजरा होतो. कारण ते युवा होते म्हणून नाही, तर त्यांची शिकवण ही चिरतरुण आहे आणि युवांनी ती फॉलो करावी अशी नक्कीच आहे. हा युवा दिन मिनेसोटाच्या मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटाने ज्या पद्धतीने साजरा केला आणि आम्हाला सगळ्यांना आनंदाची अनुभूती दिली, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मंडळाचे आभार. सर्व स्पर्धकांचे पुन्हा अभिनंदन. तुम्हा सर्वांनी विवेकानंद वाचला. विवेकानंदाकडून तुम्हाला आता यशाची गुरुकिल्ली मिळालेली आहे. एकाग्रता आणि बलसाधना. विवेकानंदांना आपला मित्र करा. त्यांच्या विचारातून आजही ते इथे आहेत. लहानपणापासून तर शेवटच्या दिवशीपर्यंत अलौकिक आयुष्य जगलेले, अलौकिक विचार दिलेले स्वामी विवेकानंदांच्या स्मृतीला माझे कोटी कोटी अभिवादन. परीक्षक आणि विषय तज्ञांचे मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटा तर्फे खूप खूप आभार. काय मग उत्सुकता वाढली आहे ना? तर आता सादर करीत आहोत ज्या बाळगोपाळांनी वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेत भाग घेतला त्यांच्या क्लिपचा हा छोटासा व्हिडिओ. हा व्हिडिओ बघितल्यावर आपल्या कम्युनिटीमध्ये किती टॅलेंटेड कलाकार आहेत या गोष्टीचा तुम्हाला नक्की प्रत्यय येईल. नमस्कार, माझं नाव मिहिका लिंगे. नमस्कार, मी केदार कडलासकर. मी मिनियापोलिसमध्ये राहतो. माझे नाव आर्या कौस्तुभ इटकीकर आहे. नमस्कार, माझं नाव आसावरी अमोल दांडेकर. नमस्कार, माझे नाव ग्रेता देशपांडे. Hello everyone, my name is Ira Kulkarni. नमस्कार, माझे नाव आर्या अमित पाठक आहे. माझे नाव अद्वी केदार कडलासकर आहे. माझे नाव रिया केतन कुलकर्णी. नमस्कार, माझं नाव मृण्मय वडके आहे. नमस्कार, माझं नाव विवान डोंगरे आहे. नमस्कार, माझं नाव अन्वय वडके आहे. मराठी शाळा. माझं नाव विराट बसुलकर आहे. नमस्कार मंडळी, माझे नाव निशा साखरकर आहे. नमस्कार, माझे नाव गार्गी सावंत आहे. नमस्कार, माझं नाव अग्नी योगेश रानडे. नमस्कार, माझं नाव आहे ओजस महेश नुगे. नमस्कार, माझं नाव अलिशा बेंडे आहे. नमस्कार, माझे नाव ध्रुव जोशी आहे. माझे नाव ईशान पडगावकर आहे. नमस्कार, मी सांगली जहागीरदार. नमस्कार, माझं नाव अनिल पाठक आहे. हाय, माय नेम इज रुचा. माझं नाव ईशा कलास्कर आहे. नमस्कार, माझं नाव रियान महाजन आहे. माझं नाव अनया अमित चौधरी आहे.
कंपनीचे आणि मोठ्या कॅटेगरीतले व्हिडिओ सुद्धा किती माहितीपूर्ण आहेत. सादरीकरण किती सुंदर आहे. अवघड होतं की नाही इतक्या सुंदर चित्रांचं आणि व्हिडिओचं परीक्षण करून रिझल्ट देणं. मला तर सगळेच प्राइज विनर वाटतंय. किती अवघड काम हे नंबर काढण्याचं. थँक गॉड ते अवघड काम आपल्याला करायचं नाहीये, पण आपली जबाबदारी आहे निकाल जाहीर करायची. प्रत्येक गटात आपण 3 क्रमांक देणार आहोत. आपल्या स्पर्धेसाठी खास ऑर्डर केलेल्या या मस्त ट्रॉफीज तुम्ही बघितल्या असतीलच. पहिल्या 3 विजेत्यांना देण्यात येतील या सोनेरी चमचमत्या ट्रॉफीज. तर अधिक वेळ न दवडता सादर करीत आहोत मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटा तर्फे घेतल्या गेलेल्या वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे निकाल. आणि यासाठी आपल्या समोर येत आहे आपल्या मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटाचे अध्यक्ष नेहा दामले आणि संपर्क सचिव सोनाली साठे. नमस्कार मंडळी, मी नेहा दामले आणि मी सोनाली साठे. आता तुम्ही ज्याची सगळ्यात मनापासून वाट बघताय ते आपले कॉम्पिटिशनचे निकाल. तर बघूयात आपण. आता मी सगळे ड्रॉइंगचे अनाउन्स करणार आणि सोनाली सगळे एलोक्युशनचे अनाउन्स करणार. सो आपण बघूयात आता एलिमेंटरी कॅटेगरीमध्ये कोण आले आहेत नंबर्स. एलिमेंटरी मध्ये आम्ही 2 वेगळे वेगळे भाग केले होते. पहिला ग्रुप होता KG फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड आणि दुसरा ग्रुप होता 3rd, 4th आणि 5th. आम्ही एवढ्यासाठी केले होते की तुम्ही इतक्या छान एंट्रीज दिल्या आहेत त्याच्यामध्ये आणि इतक्या जास्त एंट्रीज आल्या होत्या की आम्हाला वाटलं की दिस इज द ओनली फेअर मेथड. ओके, सो ग्रुप 1 चे मी अनाउन्स करते. सो ग्रुप 1 ड्रॉइंग 3rd प्लेसवर आली आहे अवनी रानडे, 2nd प्लेसवर आलाय ध्रुव जोशी आणि 1st आली आहे आर्या इतकीकर. ग्रुप 2 मध्ये म्हणजे 3rd, 4th आणि 5th ग्रेड मध्ये 3rd प्लेसवर आली आहे रिद्धिमा जोशी, 2nd वर आली आहे अलिशा भेंडे आणि 1st प्लेसवर दोघं विभागून आली आहेत. एक आहे रिदिन सरनाईक आणि दुसरा आहे ईशा पाडगावकर. कॉंग्रॅच्युलेशन सगळ्या एलिमेंटरी साठी जे पाठवले तुम्ही एंट्री सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांचं अभिनंदन. आता आपण वळूया मिडल स्कूल कडे. मिडल स्कूलचा एन्व्हलप कुठे बरं, देअर इट इज. बघूयात आपण कोण आलाय मिडल स्कूल मधनं. ऑल राईट, तिसरा 3rd प्लेस विभागून आली आहे आहान वाटवे आणि अनिका भेंडे. 2nd प्लेसवर आहे ओवी पडळीकर आणि 1st इज अद्विका चौधरी. कॉंग्रॅच्युलेशन्स मिडल स्कूलर्स. हायस्कूलचे रिझल्ट बघूया आपण ड्रॉइंगचे. ओके, सो ड्रॉइंग मध्ये 1st प्लेसवर आहे अनुष्का चौधरी. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट कॉलेज स्टुडंट्स आणि ॲडल्ट्स. ड्रॉइंग मध्ये 3rd प्लेसवर आहे करिश्मा पांचोली, 2nd प्लेसवर आहे सौम्य मुसळगावकर आणि 1st प्लेसवर आहे अनिशा वाटवे. सगळ्या छान छान एंट्रीज तुम्ही ज्या पाठवल्या होत्या त्याचा आम्ही व्हिडिओ सुद्धा केलाय, तो फेसबुकवर सुद्धा जाणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आता मी सोनाली कॉंग्रॅच्युलेशन्स. आता सोनाली एलोकेशनचं एलिमेंटरी खूपच गोड व्हिडिओ झाले आपल्याला एलोक्युशन साठी. तर ग्रुप 1 विच इज KG फर्स्ट आणि 2nd, त्याच्यात 3rd आली आहे आर्या इतकीकर, 2nd वर रिया कुलकर्णी आणि 1st अवनी रानडे. कॉंग्रॅच्युलेशन्स. नंतर ग्रुप 2 विच इज 3rd, 4th अँड 5th ग्रेड, त्याच्यात 3rd आली आहे सान्वी जहागीरदार, 2nd अन्वयी वाडके आणि 1st ग्रेटा देशपांडे. कॉंग्रॅच्युलेशन्स. आता मी मूव ऑन टू मिडल स्कूल. मिडल स्कूल मध्ये 3rd इरा कुलकर्णी, 2nd मृण्मयी वाडके आणि 1st आसावरी दांडेकर. आता हायस्कूल. हायस्कूल मध्ये 1st आली आहे मिहिका लिंगे आणि फायनली ऍडल्ट किंवा कॉलेज ग्रुप, त्याच्यात 1st केदार कडलसकर. आणि नेहा म्हणाली तसं आपल्याला नेक्स्ट इयर वी आर एक्सपेक्टिंग मेनी मोर एंट्रीज. पण थँक्यू एव्हरीवन फॉर ऑल द लवली आणि क्यूट एंट्रीज एकदम. आणि स्पेशली प्री केच्या आणि केजीच्या
किती सुंदर खूपच सुंदर गोड केलंय ते. तुम्ही आणि तुमच्या त्या पेरेंट्सचं सुद्धा अभिनंदन, कारण तुम्ही मुलांबरोबर इतका जास्त वेळ घालवून त्यांच्याकडनं करून घेतलं आणि ते अतिशय गोड सुंदर बोललेत, सुंदर पेंटिंग्स आणि सुंदर ड्रॉइंग खूपच छान ड्रॉइंग. एलिमेंटरी मध्ये तर खूपच आपल्याला एंट्रीज आल्या. So, ब्रिटिश जजेसना खूप अवघड गेलंय डिसाईड करायला की कोण पहिलं आणि कोण नाही. पण तुम्ही सगळ्यांनी पाठवलं त्याबद्दल तुमचे आभार आणि थँक्यू सो मच आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. Congratulations. बक्षीस मिळालेल्या सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन. तुमच्या ट्रॉफीज तुमच्यापर्यंत कशा पोहोचतील याची माहिती आम्ही तुम्हाला लवकरच पुरवू. आम्ही प्रीकेसच्या एंट्री घेतल्या पण स्पर्धा नव्हती, परंतु त्यांच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज गिफ्ट पण आहे. त्याची माहितीही आम्ही तुम्हाला लवकरच पोहोचवू. सर्व स्पर्धकांच्या एंट्रीज फेसबुकवर पोस्ट करण्यात आल्या आहेत. ज्या स्पर्धकांना बक्षिसे मिळाली नाहीत त्यांनी मुळीच हिरमसून जाऊ नका. अहो, स्पर्धा म्हटल्यावर कोणीतरी जिंकायचंच. स्पर्धेत भाग घेणं आणि त्याच्या मागची मेहनत ही जास्त महत्वाची आहे. सो पुढच्या वर्षी अधिक जोमाने भाग घ्या. बरोबर. तर मंडळी, आता आपल्या कार्यक्रमाचा शेवट जवळ येतो. आजचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या सगळ्यांचे मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटा तर्फे खूप खूप आभार. उमेश गावडे यांनी आजचे सगळे व्हिडिओ एडिट करायला जी मदत केली त्याबद्दल त्याचेही खूप आभार. हा सगळा जो सेटअप तुम्ही पाहताय ते करायला आम्हाला एमा क्रेन हिने खूप मदत केली. तसंच आपल्या कार्यक्रमाचे वेगवेगळे प्रमोशन व्हिडिओ आपण जे फेसबुकवर पोस्ट केले त्यासाठीही ज्या सगळ्यांची मदत आम्हाला लाभली त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. तर मंडळी, आता आपला निरोप घ्यायची वेळ आली आहे. पुन्हा लवकर भेटूच. शुभरात्री. शुभरात्री.